प्रसाद नाही आहे तर विजय येऊ शकतो, मिथून येऊ शकतो. रमेश काका यांच्याकडून सन्मान करू. संघ मालकाने पुढे यायचे. सर्वात प्रथम रंजन पाटील आपला सन्मान स्वीकारतील. महेश पाटील यांच्या हातातनं महेश मांगेला. हॅलो हॅलो हॅलो. सर्वांनी टाळ्यांचा इथे गेले यांचे कर्ण आपले मालक रंजन पाटील यांचा सत्कार करतील महेश मांगेला. आणि जे दोन्ही संघ म्हणजे फायनल आले होते त्यांच्यासाठी रमेश वामन पाटील यांनी दिलेले आहेत. रमेश वामन पाटील साईरथ यांच्याकडून आलेले आहेत 1111 दोघांसाठी आलेले आहेत. थोडंसं टाळ्यावर जरा कंजूसपणा करू नको, हे खर्च होणार आहे मला माहिती आहे. आणि संघ मला घेतील ते वेद इलेव्हनचे मालक आहेत ते मनीष पाटील आणि त्यांचे सत्कार करतील ती मनोहर पाटील. आपले सर्व NCC कार्यकर्ते आहेत. मनीष पाटील यांनी पण खूप मेहनत केली होती. जरा बक्षीस काढायचं आहे आपले, बघा फोटो काढायचा आहे दादा. धन्यवाद मनीष पाटील यांच्या सुद्धा. रंजन बघून घ्या रंजन. जाम चिंता आहे ना भाऊजीची. थोडं जरा 2 मॅच जिंकलं तर भाऊजी खुश आता. आणि त्याच्यानंतर येथील आपले जीत 11चे जीत 111 जितू यायचं. जितू म्हणजे मालक आहेत ते सदानंद पाटील आणि आपल्या सत्कार करतील ते हेमंत घरत. चांगले असं आली तरी बक्षीस पण ठेवाय. धन्यवाद जितू. यावर्षी जितूने फॉर्म नाही घेतला ना तर तो 2 लाखाला तरी गेला असता. आणि त्याच्यानंतर येथील ते आपले नितीन योद्धा आपले प्रशांत पाटील त्यांचा सत्कार करतील ते पवन घरत. त्यांनी खूप मेहनत घेतली या कपसाठी. दिवस रात्री आम्हाला फोन करून सांगायचे का बाबा कधी होणार कधी होणार, पण आपली फायनल झाली. मजा आली. ते बक्षीस पण द्यायचं आहे. 1 मिनिट टॉप पर आणते बाप्पा तुझा ना बाबा बक्षीस कुठलं घ्यायला नाही. आणि त्याच्यानंतर आपले या मेहनत करतात ते. आणि त्यासाठी ते हेमेंद्र मांगेला यायचं आपला
स्पोर्टचे यायचं आहे. गरज स्पोर्ट मालक आहे ते शांताराम गरज, तन्मय गरज आणि त्यासाठी येथील ते रमेश साईरथ. त्यांनीच आता आपल्याला 2 संघांना बक्षीस दिलेलं आहे. 1100 टाळा जरा कंटिन्यू त्याच्याच तिथे 2-3 बॉक्स येतील तुम्हाला. ते नाराज करता ना तुम्ही. हा ते द्या नाही, ते नाही द्यायचं त्यानं. हे टॉपचं खेळाडू आहे सगळं. आणि आता उरलेलं आहे ते मला वाटते 11 स्टार ट्रिपल लेट आणि यायचं आहे असे मांगेला, मयूर मांगेला, धीरज पाटील, गौतम पाटील. काय करू, कोणतं नाव घेऊ? 6 षटकार मारणारा खेळाडू बाजूलाच राहिला, त्याला एक बॉल नाही दिला तुम्ही खेळायला. आणि आता आपला 2025 चा खेळाडू आहे तो बेस्ट बॅट्समॅन बाबू आकाश मांगेला. यायचं आहे त्याने 165 धावा मारलेला आहे त्याने. पल्ला गायर आकाश मांगेला यायचं आहे बेस्ट बॅट्समॅन. हे आमच्या लाईव्ह मध्ये आम्ही पहिल्यांदा बोलत आहे. आपला गावगाव म्हणून आम्हाला पण संधी भेटलेली आहे. 2025 चा टॉपचा खेळाडू आकाश मांगेला गावासाठी आणि आमचे अध्यक्ष महेश मांगेला आणि नितीन होता या संघाकडून खेळत असताना आकाश मांगेला थोडासा जरा LPW झाला आणि त्याला नेला बाजूला. LP बाजूला. धन्यवाद. काय बोलणार का 2 शब्द? सॉरी माझं चुकलं, मी पहिला 2 शब्द बोलून गेला पाहिजे होता. त्याच्यानंतर येणार आहे ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 1 मिनिट. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. एवढा इंग्लिश तर आपल्याला येईनी पण बोलते. बेस्ट बॉलर, सॉरी बेस्ट बॉलर. आणि आपल्या गावामध्ये दरवर्षी नवीन बेस्ट बॉलर निघतो. यावर्षी सुद्धा नवीन बेस्ट बॉलर निघालेला आहे. गेस करा कोण असेल? बघा काय ते जास्त टाइम नाही घाला तुम्ही. लगेच बोलून टाक. बेस्ट बॉलर प्रवीण पाटील बाबू डिबेन लाईव्ह. आणि 700 रुपये कॅश प्राइज आहे विपुल पाटील यांच्याकडून. 7 विकेट्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजी 2025च्या हंगामामध्ये प्रवीण पाटील बाबू यांच्या मार्फत. अभिनंदन. हॅलो हॅलो. आणि 2 शब्द बाबूने बोलायचं आहे. आता आपण जातोय पहिल्या सेमीफायनलचा रनर अप. गौतम पाटीलचे गौतम पाटीलचे 1000, जगदीश बोरीचे विकेट घेतले होते 500 आणि आशिषचे माझे 500 तुझे 500. दोन टीमने यायचं आहे. गरज स्पोर्ट्स आणि नितीन योद्धा. 2 टीम मध्ये टॉस होत आहे ट्रॉफीसाठी. गरजपोट आणि नितीन योद्धा दोन्ही संघाचे कर्णधार यायच्या नंतर मालक यायचा आहे. 3rd आणि 4th प्राइज साठी टॉस केला जातो. गरज स्पोर्ट्स टॉस जिंकलाय. 4th पारितोषिक दिलं जात आहे नितीन योद्धा या टीमसाठी. यायचं आहे संघमालक. हॅलो ओनर आणि साईरथ योगेश गरत आणि मनोहर पाटील यांनी यायचं आहे 4th पारितोषिक देण्यासाठी. आणि 2 शब्द बोलायचे आहेत. प्रशांत पाटील मालक आहेत. काय चुकलं विकलं असेल ते बोलायचं आहे. चुकलं तरी चालेल पण बोलायचं. ओनरने बोलायचं आहे. पहिला बोलते मिनिट त्याने शब्द बोलायचं आहे. अरे बोलून घे. काय बोलू? हॅलो हॅलो हॅलो. कसं वाटले तू टुर्नामेंट? थोडी लेट झाली, पास झाली, काहीतरी शब्द टुर्नामेंट लेट झाली तरी चांगली झाली. पुढच्या वर्षी पण बाबा काहीतरी असं चांगलं तरी आपलं मार्ग काढणं चांगली म्हणजे लवकरात लवकर खेळायचा प्रयत्न करावा. ठीक आहे ठीक आहे. हे तर बरोबर आहे. आपण पुढच्या वर्षी दिवाळीच्या नंतर आपण टुर्नामेंट करू.
म्हणजे काय पाऊस पण येणार ना, काय नाही येणार ते बघूया कसं काय. ठीक आहे, करूया आपण मेहनत सगळी, आपली जर सगळी तयार आहे तर चालेल. धन्यवाद. थोडे शब्द इकडे वाकडे तिकडे आहेत, पण जरा ऍडजस्ट करून घ्या. हा बोल बापा. तृतीय पारितोषिक दिले जात आहे गरज स्पोर्ट्स संघमालक तन्मय गरज यायचं पूर्ण टीमने. महाराजी जायचं. महाराजजी जायचंय तुम्ही पण. साईराम सँडी सँडी ये ना साईरात, त्याला का पाडू रे यायचं. गाडी माईकर पिसल ते मला माहिती आहे तुला. बेकार आहे मी. महाराज आपले रमेश वामन पाटील, साईरात, रंजन बिजन जरा उठा जरा. ऑनरला मनीष पाटील या जरा. ऑनरला मध्ये घ्या. या आणि आता पाहुणे एक साइडला राहा आणि टीम एक साइडला. तृतीय पारितोषिक दिलं जात आहे गरज स्पोर्ट्स संघमालक तन्मय घरत. यंदाच्या हंगामामध्ये चांगली सजी कामगिरी गरज स्पोर्ट्स यांच्या मार्फत. थँक्यू सो मच गरज स्पोर्ट्स. इकडे पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी. गौतम पाटील यांनी यायचंय मंचावरती. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं नरेश पाटील यांच्या मार्फत. हॅलो हॅलो हॅलो. गौतम पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. तसेच आपले ते ठेवून दे. पारितोषिक दिले ते वेद इलेव्हनचे मालक मनीष पाटील. जगदीश भोईर यांना पारितोषिक लावलं होतं चांगली 500 शिफारस रुपयाचं. केलेली आहे ती. बघ गौतम फोटो काढायचा आता पटकन. कोण माणूस आला आपला आयुष बंधू. फोटो काढायचा काढू घ्या. जगदीश भोईर यांनी यायचंय. थांब आता. विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. एक मिनिट थांब फोटो काढून दे जगू. नरेश पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता यायचं आहे आपल्या जगदीश भोईर यांना. जगदीश भोईर यांना विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक नरेश पाटील यांच्यातर्फे. आणि पुढील पारितोषिक आहे आशिष घरत. हॅलो हॅलो. आशिष घरत उत्कृष्ट असा त्याला का झेल पकडला होता त्यांनी. अरे बापा माया ये खतरो के खिलाडी आहे बापा. 200 रुपये का इनाम. 200 रुपये का इनाम. आणि त्याला देतील आमचे महाराज राजाजी महाराज. पाय पड जरा राहण्याचं काय हाय का रे तुमची ती काय हा काय रे बाप्पा. यो आमचा 6 बोलून 6 षटकार मारणारा खेळाडू गौतमला समजलं नाही. पण तो मॅच मध्ये असला ना गौतमला समजलं नाही की त्याला कव पाठवतात ते. 6 बोलून 6 षटकार 3 मारले ना त्यांनी. तुला माहिती नाही शायलो काय सांगा त्याला ते युट्यूबला तर. मग आता काय करायचं. आता काही नाही. आता चल पुढच्या बक्षीला जाऊ आपण. आणि आता दुसरं बक्षीस जाणार आहे ते द्वितीय पारितोषिक संघ आहे तो प्राप्ती वॉरियर्स. प्राप्ती वॉरियर्स. आणि पहिला मालकाने बोलायचं आहे. 2 शब्द बोलायचे. नक्कीच. भले काय चुकीचं असेल तरी बोला पण बोलायचं आहे. कारण ते जी चुकी झाली आमच्याकडून चुकी झाली असेल. आमच्याकडून चुकी म्हणजे कोण आपलाच एनसीसी संघ म्हणजे आपला नारंगी गाव कप. बोलायचं आहे. बोल गौडा बोला. 1 तास बोल. 1 तास बोला तुला घराने येऊन टाकून धड. मी पहिल्यांदा माईक घेतोय आता. माझे काय शब्द चुकले असतील नसेल चुकले तर मला क्षमा करा. आपला नारंगी गाव कप आहे ना हा सुरेख होतो. आपल्या नारंगी गावचा कपसारखा कुठेच होत नाही. व्यवस्थित होतोय. असाच आपण पुढे गाव कप खेळत राहूया. आपल्या पूर्ण गावाच्या मुलांनी NCC हे जेवढे खेळतात पुऱ्या गावाने आपल्याला मदत करा. त्याचं प्राधान्य द्या. आणि जे काय असेल आपसात होतात इकडे तिकडे वादविवाद ते आपण एकत्र येऊन हा गाव कपला मजबूत राहा. हे माझे 2 शब्द पूर्ण करतोय. हॅलो हॅलो. त्याच्यानंतर आपला कर्णधार बोलतील गौतम पाटील. कर्णधार बोलतील गौतम पाटील बोलतील. दे त्याच्याकडे माईक. चल. प्रथम मी पाहुण्यांचं अभिनंदन करतो.
आमचे गावातले वरिष्ठ आणि जवान पण या टुर्नामेंटला खूप ते मेहनत करतात आणि तयारीमध्ये राहतात. त्यांचं धन्यवाद करतो. आणि प्रथम मी सांगेन मी माझं स्वतःचं भाग्य, कारण मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा सिनियर खेळाडू जे सिनियर खेळाडू बनले नारंगी गावासाठी त्या टीममधून मी आला पुढे. पहिला मी ते सांगेन की मी माझं भाग्य सांगतो की त्यावेळेला जयप्रकाश होते, तुकाराम मांगेला होते, रमेश होते, रजनीश होते, महेश मांगेला, सर्व म्हणजे नितीन पाटील, प्रकाश पाटील, शांताराम गरत. म्हणजे एक टाईम असं होतं की जिथे खेळायला जाऊ तिकडे टीमा पण घाबरायच्या. हॅलो, जिथे खेळायला जातो तिकडे टीमासुद्धा घाबरायच्या. म्हणजे किती ठिकाणी असं झालं आहे की समोर आम्ही गेलेले आहेत आणि टीमा पण रिटर्न गेलेल्या आहेत. आता पण अशी आमची NCC A टीम अशी झाली की प्रत्येक ठिकाणी पारितोषिकमध्ये पुढे आहे. पण गावासाठी खेळा, स्वतःसाठी नका खेळू, आपल्या क्लबसाठी खेळा, पैशासाठी नका खेळू. हे मी बोलून 2 शब्द पूर्ण करतो. नक्की गौतम, तू चांगला बोललास. थँक्यू. तुमचं प्रत्येक मनोगत जण आहे ना, म्हणजे पैसे नका बघू, आपण आपल्या गावासाठी खेळा. गावासाठी खेळतील तर तुम्ही नक्की पुढे जातील आणि तुम्हाला गावाचा आधार राहणार, प्रत्येकाला सपोर्ट राहणार आहे गावाचा. हे याद ठेवा. नक्कीच जेव्हा तुम्ही गावाच्या विरोधात येईल तेव्हा तुम्ही बाजूला जातील, हे नक्की लक्षात ठेवा. ना गावासाठीच खेळा, असं माझं पण म्हणणं आहे. काय चुकलं असेल माझं तर माफ करा, पण चालू द्या पुढे. आपल्या मंडळाला सर्वांनी सपोर्ट करा. द्वितीय पारितोषिक दिले जाते संघमालक नरेश पाटील आणि प्राप्ती वॉरियर्स पूर्ण टीम यायचे. नरेश पाटील सर्व संघाने यायचंय आणि खूप सारी मेहनत केली. रमेश वामन पाटील साईरथ यांच्याकडून आहे ना 1100 रुपये आलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघांना आलेले 1100 रोख रक्कम स्वतः रमेशच देतील. त्याच्या जवळ दे. सपोर्ट सिस्टम पण यायचंय. 1100 वेगवेगळं कर ना. वेगवेगळं दे. आपले रमेश वामन पाटील साईरथ यांच्याकडून आपल्याला म्हणजे दोन्ही संघांना आलेले आहेत 1120 रुपये. आणि एनसीसी नारंगी ग्रामस्थ मंडळाचे 20 रुपये थम्सअप कट केलं का आपला मेंबर्स यायचंय जरा पुढे. साईरथ तुम्ही यायचंय पुढे. काका तुम्ही यायचंय भाई. ओ धन्नू. आणि आपल्याला पारितोषिक ते महेश नाना मांगेला आपले अध्यक्ष आणि रोख रक्कम दिली जाते. आणि पुढच्या वर्षी आपण टुर्नामेंट करता 1 लाख रुपये बक्षीस राहणार आहे. म्हणजे बोलते म्हणजे तुम्ही बघा काय ते 1 लाख रुपये असेल, पण ते पुढचे 0 असतील ना ते नसतील. रमेश बघत काय तुला काय वाटते नको का? अरे तो हात जोडते. जवान बिवान पकडून सगळे 1 लाख रुपये. बोलला नाही. इकडे पण गंमत झालेली आहे. निशान पाटीसाठी बक्षीस लागलं होतं, पण ते मी अलाउन्स नाही केलं म्हणून ते राहिलं. आणि आता आपला माल बघ इंग्लिश मध्ये मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट 2025 गाव कप NPL. आणि पारितोषिकला 2 शब्द बोलायचं आहे. भले चांगले बोल तर वाईट बोल पण बोलायचंच आहे, त्याशिवाय बक्षीस भेटणार नाही. आता सांगतो नाही तर टायर काढून नीट डायरेक्ट घरा घेऊन जाऊ ना. मी पहिला सांगतो 2 शब्द बोलायचेच आहेत. मॅन ऑफ द सिरीज दिली जाते. त्याच्या धावा आहेत 119 आणि विकेट्स आहेत 4. गेस करा कोण असेल बघा. मला वाटतं विलास पठाण असेल, कारण तो जाम बॉलिंग. पार्थ पाटील या रेस मध्ये होते. गौतम पाटील या रेस मध्ये होते. मयूर मांगेला या रेस मध्ये होते. मनोज पंढरी असेल. तो उठलाय. नगर बाबा तू बाबा 2025 NPL चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. माझ्या कुशल मांगेला असेल बघ. सचिन मयूर मांगेला यायचा आहे. 2025 चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. यायचा आहे. आणि त्यानं पहिला 2 शब्द बोलायचा आहे, त्याशिवाय बक्षीस भेटणार नाही.
या माईकचा आवाज जास्त आहे. हॅलो दे. मयूर तुला काय वाटते आपल्या ह्या टुर्नामेंट बद्दल? काय आपलं चुकले, काय आपण पुढे काय करायचं काय नाही करायचं कसं काय ते सांग. असं ओके धन्यवाद. गावकाप खूप चांगला झाला. व चुकले म्हणजे कसं माहिती आहे का, आपण दरवर्षी ना खूप लेट जातो आपला गावकाप. यावर्षी सगळ्यांना अनुभव ओके, आलाच ओके. असेल की पावसामुळे काय झालं, कारण की आपली एक हप्ता बरोबर मागे गेला गावकाप. तर पुढच्या वर्षी मला वाटतं की थोडा लवकर झाला पाहिजे, की सगळ्यांना मजा येईल की असं लेट होणार ना की पोस्टपोन होतोय असं. बाकी ठीक आहे. हॅलो तरी सुद्धा हॅलो. अजून काहीतरी बोलायचं असेल बोलून घ्या. एक मिनिट. गावकप लेट होतो पण कारण त्याला की आपण आपले खेळाडू सगळे बिझी होतात. आम्ही गावकपची तारीख 1 मे काढलेली होती, बरोबर नाही म्हण? 1 मे काढली होती, पण सगळ्यांना सुटेबल नाही झालं म्हणून हे मागे गेलं. आता आजच डिक्लेअर करतोय, ह्या जे संघ आहेत, हे जे संघ, तेच संघ आपण दिवाळी कप खेळू, फक्त नॉकआउट एका दिवसामध्ये. हे संघ सगळ्यांनी तयारीत राहा. एक दिवसाचा दिवाळी कप खेळू, त्याच्यानंतर तारीख पुढच्या गावकपची लगेच डिसाईड करू. हॅलो हे आपण आहे ना प्रत्येक गोष्टी ठरवतो आपण. तुमची पण तशी तयारी करा का, म्हणजे आपल्याला दिवाळी कप आपण करूया. म्हणजे योगेश 1 वर्षामध्ये 2 गाव कप होतील. हा नक्की. अरे आपल्या खेळाडूंना खेळलं तर काय करा, आपण दुनियाभर आपण खेळत असतो. 1 वर्षामध्ये 2 गाव कप होतील. पण जो नवीन खेळाडू येईल त्याला कसा काय चान्स द्यायचा आपण चिठ्ठीमध्ये देऊ. आणि मयूर मांगेला यांचा सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द सिरीज 2025 नारंगी गाव कप 2025 चा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द सिरीजचा मयूर मांगेला. मॅन ऑफ सिरीज मयूर मागेला थोड्या पॉइंट साठी आमचा चुकलेला आहे. मनोज पाटील पंढरी 2 पॉइंट साठी तो मागे सरकलेला आहे, नाही तोच होता याचा सामनावीर. अशीच. आणि आता आमचे खुश आहेत ते मालक चालक रंजन पाटील. बऱ्या वर्षानंतर त्यांनी फायनल मारलेली आहे. खुश आहे का नाही भाई? त्याच्यानंतर ते 2 शब्द बोलतील, नंतरच बक्षीस समारंभ होणार आहे. आता मालक यायचा आहे, आपल्या रंजन पाटील यायचं आहे, त्यांनी 2 शब्द बोलायचं आहे पहिला, नंतरच काय ते बक्षीस मिळालं तर घरा घेऊन जाऊन बक्षीस आम्ही पहिला मोठे येते. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NPL 2025 चा मानकरी ठरतोय हितविक 11. 2 शब्द बोलल्याशिवाय काय नाही भेटणार. मला माईक दे. भरपूर वेळ त्याने आपल्याला मेहनत केलेली आहे. ठीक आहे. नमस्कार. नारंगी क्रिकेट मंडळाचे मी खरंच आभार मानतोय. मला वाटते मी लहान असल्यापासून, म्हणजे जर गाव कप चालू झाला, जेव्हा आम्ही लहान होते, जेव्हा शांतामामा यांना सर्व बघायचो, तर फाटकावरची आमची शालिमार संघापासून मला वाटते 25 वर्ष जास्त झाली. ते आमचे जुने खेळाडू रमेश पाटील सर्व यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खेळायचो. पण मी आयुष्यामध्ये आम्ही एक गाव बोला किंवा होलीची पण होती किंवा सर्व आजपर्यंत फायनल नव्हती मारली. 25 वर्षानंतर पहिली फाटकावरची म्हणजे मला वाटते एरिया त्याची हितविक 24 ही पहिली. नक्की रमेश पाटील सर्व जे आम्ही पहिल्यापासून एवढी वर्ष मी संघ कंटिन्यू करतोय, 25 वर्ष जास्त झाली, तर पहिली फायनल मारली त्यासाठी आभार. आणि नारंगी गावाबद्दल बोलू तेवढं कमी आहे, प्रेम तर माझं भरपूर आहे गावावर. फक्त एवढंच बोलतोय की काही जे रूल रेग्युलेशन आहेत तुमचे, तर त्याला तुम्ही थोडं दादांना बोलतो नियम पाला. कुठलाही संघ असू दे, हितविक 24 असू दे, रजनीश मामा असू दे, महेश मामा, कुठलेही संघाचे मालक असू द्या, तुम्ही ज्या दिवशी चिठ्ठी उडवताय, ज्या दिवशी संघ पालताय, ज्या दिवशी तुमचं वाटप ज्या दिवशी होतं त्या दिवशी रूल टाका की 20 मिनिटं लेट झाला तर त्या दिवशी त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल 5 रनची किंवा काय. आणि रेग्युलर तो संघ चालू झाला पाहिजे. ही फक्त शिस्त लावली ना तर आपल्या गावाचं नाव तर खूप उंच आहे पालघर तालुक्यामध्ये. फक्त ते तुम्ही शिस्त पाला तर कोणी त्याला अडथळा आणणार नाही. कारण की जर आपण ते पहिला रूल ज्या दिवशी मॅच ज्या दिवशी प्लेअर वाटतोय त्या दिवशी फक्त तुम्ही चिठ्ठी टाकताना हे नियम सुद्धा टाका की 20 मिनिटं जरी लेट झाली तर तुम्हाला पॅनल्टीला समोर जावं लागेल. मग तो कुठलाही संघ असू दे ते बरोबर त्या वेळेस येणार म्हणजे येणार ही माझी खात्री आहे. आणि त्या दिवसावर आपल्याला शिस्त लागेल आणि आम्हाला पण खेळायला मजा येणार. एक ऑनर म्हणून, ऑनर म्हणजे काय आम्ही काय एवढे मोठे ऑनर नाही आहेत, फक्त एक आपला प्रेम आहे गावावर. वर्षातनं एकदाच मला वाटते मी गावकप खेळायला येतो, नाही तर आम्ही बॉक्सच खेळतोय. पण गावावर प्रेम असल्यामुळे जी आमची परंपरा रमेश जी सतीदादा नारंगी फाटकावर जी शालिमारपासून चालू आहे ते आम्ही कंटिन्यू केले. तर आमचं एवढंच आहे की वर्षात एक दिवस गावकप खेळायला येतो कधी आणि त्याची मजा घेतो कधी. पैसा हर जीत किंवा पैसा ट्रॉफी याच्यासाठी आम्ही आयुष्यात खेळलो नाही आणि खेळणार सुद्धा नाही.
तर त्याच्यासाठी दादा तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करेन की शिस्त पाला, फक्त एक नियम पुढच्याला टाका, जेणेकरून हे जे आपले झालंय लेट याचं पुढे होणार ना. गावकपसाठी तरी एवढं करा की पूर्ण प्रेक्षक आपल्या गावकपसाठी आतुरताने वाट बघतात. आणि एवढी माझी एक कळकळीची विनंती आहे, ती तुम्ही एक्सेप्ट करावी की पुढचा जो गावकप होईल ना डे ठेवा, जेणेकरून ग्रामस्थ सिनियर सिटीजन आहे, पूर्ण गाव आपला भरलेला असतो, रात्री 2-3 वाजता कोण नसतात, तर फक्त याची काळजी घ्यावी. मी एवढं माझ्याकडून हे करतोय. बाकी आपल्या गावापुढे पालघर तालुक्यामध्ये आपल्यासारखं ग्राउंड कोणालाच नाही, आपलं भाग्य आहे आणि त्याचा आपण आदर करतोय. फक्त तुम्ही त्याची एक शिस्त म्हणून पाळावी, एवढी मी म्हणजे माझ्याकडून नम्र विनंती आहे. धन्यवाद. हॅलो रंजन, खरोखर तू खूप चांगलं बोलला का शिस्त ही महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. कारण की आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो ना, आम्ही 7:45ची शटल पकडून सफायला जाऊन 8:30चा सामना खेळलेलो आहे. पण आज सगळे संघ एवढे बेशिस्त झालेत ना की आपला संघ सुद्धा म्हणजे आपला स्वतःचा संघ सुद्धा सकाळचा 10चा राऊंड असेल तरी 11 वाजता तरी आपला गावात असो संघ. म्हणजे क्रिकेटमधली शिस्त ही नाहीशी झालेली आहे. आता कालची गोष्ट, आपण काल तिथे ग्राउंड होतं, सगळ्यांना टायमिंग दिलं होतं, तरी पण ते वेळेवर आले. खेळणारे संघच टायमिंग देत नाही. आजच्या आपल्या तरुण मुलांमधली शिस्त बिघडलेली आहे आणि ती शिस्त या मुलांनीच लावायला पाहिजे. म्हणजे जे बघ, तुम्ही किती मोठे खेळाडू असा पण तुमच्याकडे डिसिप्लिन नसेल तर तुम्ही साईडला जाणार. आज पृथ्वी शॉ काय झाला, डिसिप्लिन मुले साईडला गेला. पृथ्वी शॉ का साईडला गेला, त्याचा गेम मुले नाही गेला, त्याच्या डिसिप्लिनमुळे तो बाहेर गेलाय. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. का तुम्ही तरुण मुलांनी ही शिस्त पाळली पाहिजे. कारण की आम्ही जे क्रिकेट खेळलोय ना ते आम्ही ट्रेन पकडून 8:30चे सामने खेळायला सफायला पोचलेलो आहोत. फक्त एक लास्ट वाक्य बोलतोय. दादा जे बोललो खरी गोष्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जर टायमाची जर वेळेची कदर नसेल, एवढं लक्षात ठेवा, मी एवढा मोठा नाही आहे, पण जर वेळेची तुम्हाला कदर नसेल ना, तुम्ही आयुष्यात कधीच सक्सेस होणार हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण एका ट्रेन पकडतो, कुठे फ्लाईट पकडतो, जेव्हा आपल्या तिरुपतीला जायचं असेल कुठेही, तेव्हा 10चा फ्लॅट असेल तर तुमच्यासाठी 1 मिनिट पण थांबत नाही, पण तेव्हा तुम्ही 2 तास एअरपोर्टला जाऊन थांबता का? तर ते माहीत आहे तुम्हाला प्लेयर कोणासाठी सुटणार नाही, तिथे आपण पैसे भरलेले आहेत. तेवढी शिस्त इथे लावली ना, कोणी तुम्हाला अंगाला बोट लावणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. आणि मग त्याच्यासाठी कुठलाही संघ असू दे ना, त्या दिवशी आपण जेव्हा लिस्ट टाकणार की बाबा ही आमची 10ला मॅच चालू होणार, 20 मिनिटं आम्ही वाट बघणार, 20 मिनिटानंतर 5 रन किंवा 10 रन ज्यांचा मंडळाचा असेल ह्या तुम्हाला पॅनल्टीला सोमवार जावं लागेल. तो येणार म्हणजे येणार आणि ती पॅनल्टी कंपल्सरी द्या. दादा मी पण असू दे, कोणी असू दे, सर्वांनी नियम लागू करा, तर पुढच्या वर्षापासून आपली दादा मॅच चांगली होईल. धन्यवाद. नक्की नक्की रंजन मस्त बोलला. धन्यवाद धन्यवाद. कारण जे आपल्या आहे ना प्रत्येक खेळाडूला म्हणजे शिस्त नाही आहे, टाइमचा म्हणजे काही हेच नाही. जो रंजे बोलला ना तो बरोबर 1 नंबर बोलला. कारण ग्राउंडवर मॅच असून आपण आहे ना, आता आज टाइम दिलं होतं, मी 5चा टाइम दिलं होतं, मुद्दाम म्हणून 5चा टाइम दिलं होतं का 6ला येतील, तरी मॅच आहे ना 6 हा देतो ना तुमचा मॅन ऑफ द मॅच पण सर्व देतो. पुढच्या वर्षी जर आपल्याला जर गाव कप करायचं असेल सर्वांनी एकत्र आणि व्यवस्थित या, टाइमचा व्हॅल्यू द्या. जो रंजन बोलला ते 1 नंबर बोलला. जर तुम्हाला नसेल जमत तर फॉर्म भरू नका. आणि थांबा जरा, ज्याला खेळायचं नसेल ना त्याने फॉर्म भरू नका. तुम्ही अठी आपचटीवर जर येऊन पाहाल, आम्ही जर 8 खेळाडू जर खेळणार असाल तर तुमची लायकी नाही मिळाली खेळायची ग्राउंडवर, समजलं का? पहिला बोलते, तुम्हाला जर नसेल खेळायचं नको खेळू. कारण तुम्हाला जर गोलंदाजी पाहिजे, फलंदाजी पाहिजे तर तुम्ही आहे ना सगळ्याची आठवण या माईकवर बोलते, पहिला बोलते. कारण कला तुमच्या 1 मिनिट तुमच्या समोर आहे ना मोठं मोठं खेळाडू आण, आम्ही काय मोठं खेळाडू मिळलं पण बोलतो. कारण काय 1 मिनिट रमेश बस जरा, मग तुला मी तिथे माईक मी बोलायचं येऊ नको तू. कारण यांना काय वाटते का मी ज्या मोठा गोलंदाज आहो, मी लेग स्पिनर आहो, मी ऑफ स्पिनर आहो. अरे जेव्हा ये त्या मैदानात जातं ना बघ, तर बलेबलेची आहे ना फाटते, याद ठेवा. एक कोण समजा नाही काय करायचं तुम्ही समजून घ्या. क्रिकेट आहे. आता समजा आमची 21 आणि आमची रंजनची मॅच होती, बरोबर आहे, क्वालिफायची मॅच. आम्ही खेळतो होतो, आमचा क्रेम 2 दिवस आमच्या बॉल बॅटला लागत होता. साधा धीरज हा चांगला खेळाडू का, साधा खेळाडू म्हणजे धीरज बघ पहिले बोला षटकार मारा, म्हणजे गेम आहे तो, कोण कव काय खेळू सांगू नाही शकू. जर 27 चेस करायचे 27 चेस पण नाही होऊ शकत, क्रिकेट आहे तो. पाऊस आता पाऊस येऊन दे त्यांच्या बिंदास ग्राउंडवर नोलून पिऊ आपण, काय त्याचा काय वाद नाही मिळत सांगते. चल बिजा विषय जाऊन चला, पण मग तुम्ही लक्षण ठेवा जरा असं. चालेल चला, पहिली सेमीफायनलची मॅच ऑफ द मॅच येणार आहे ते चिठ्ठी तू पण आल
सेमीफायनलची परशुराम पाटील यायचंय. परशुराम कृष्णा पाटील, काही काना नाव पण नाही सर माहिती, पण गंभीर गंभीर परिस्थिती. आणि पाडोशीतील ते आपले रमेश मोहन पाटील साईरथ यायचं आपण. आणि तुम्हाला माईक देणारच आहे मी, सॉरी माझं काय चुकलं असेल तर माफ कर, काय माझ्याबद्दल वाईट बोलू नको. पहिला सांगून ठेवते सगळे मॅच झाले. आणि आता आमचे 2 शब्द बोलतील रमेश वामन पाटील साईरथ. माईक घ्यायचं आहे का जरा एक पहिला. हे कोणचं आहे? आकाश मंगेला याने यायचं आहे. मॅन ऑफ सिरीज, मॅन ऑफ द मॅच, सॉरी आकाश मंगेला यायचं आहे. आकाश मंगेला यायचं लवकरच, 1 मिनिट घाला समजून जा. आणि त्यांनी 2 शब्द बोलायचे आहे टुर्नामेंट बद्दल. 1 मिनिट थांब. रमेश साईराम, रमेश साईराम साईरथ यायचं आहे. थांब जरा 1 मिनिट. साईरथ साईरथ नको का? चालेल चल. अरे आज नाही बोलणार तर मी केव्हा बोलणार. आणि अन्मा साईरथ जरा 2 शब्द बोलतील, त्यांचे शब्द बोलतील, पण जास्त वेळ नको बोलू. हॅलो हॅलो सर्व मित्रांना आणि बंधूंना माझा नम्रताचं विनंती आहे. तुम्हाला पटलं तर ऐकून घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. अरे या नारंगी गावात जे आलेत ना जन्माला ते सगळे भाग्यवान आहेत. अरे मी काय बोलतो, या नारंगी गावात जे काय आलेत जन्माला ते भाग्यवान आहेत. कोणी आवाज दिला, कोणी टाळ्या वाजवल्या नाही. अरे पोरांना एक ग्राउंड तुम्हाला भेटले ना, जाम नशीब आहे तुमचं. अरे मी काय बोलतो ऐका, एक ग्राउंड मिळले ना तुम्हाला, मोठं नशीबवान आहेत तुम्ही. अरे आम्ही तुम्हाला काय शेतामध्ये कांड्यामध्ये खेळलोय आणि बांधावर खेळलो, सगळं काय खेळलोय. आणि एकच ग्राउंड होतं या वसई तालुक्यामध्ये, चिमाजी अंपाचं ग्राउंड. बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो? अरे कोणाला टाळ्या येतात, कोणाला काय. अरे तुम्ही ऐकून घ्या, कोणी ऐकून घ्या. खेळामध्ये कोणाला कमी समजू नका. खेळ दाखवा तुमचा, तो काय खेळतो आणि मी काय खेळतो. मला वाटते तर कोणाला ऐकायची हे नाही मिळत. ऐकून घ्या, मला तर असं वाटतं कोणाला अवस्था नाही मिळत माझे भाषण ऐकायची. नाही बिंदास बोल. रमेश काय बोलायचं बोलून घे. बोलतो तुम्हाला, त्यांच्याकडे नको तू बोल बिंदास. अरे पोरांनो, आम्ही पण आमचा एक ग्राउंड होतो शालीमार. रंजन पाटील बोलला बरोबर. तुम्हाला माहिती आहे शालीमार एक ग्राउंड होतं आमचं, असंच होतं हिरवगार. आम्ही खेळत होते, प्रगती करत होतो, सगळं काय, असा विषय नाही. आम्ही तुम्हाला एकच सांगतो की मयूर मांगेला ना, बरोबर. अरे मयूर मांगेलचे पप्पा आहेत ना, ते बॉलर होते मोठे आणि बॅट्समॅन ऑलराऊंडर. आणि ते आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहायचे बॉल आणायला. मोतीराम मांगेला वगैरे सगळ्यांची नावं घेतो, वसंत मांगेला वगैरे सर्वांची नावं घेतो. खोटं बोलत नाही, मी सर्वांना सांगतो. अरे पोरांना मी काय बोलतोय समजेल का ना, ते आता काय बोलू नाही शकत. पण आज तुम्हाला ग्राउंड असं बनवून दिले काय, या ग्राउंडासाठी भरपूर काय लाभ लागलेला आहे. आणि या ग्राउंडात ऐकून घ्या, या अरे पण बोलायला पोरांना कळलं पाहिजे ना, महत्वाचा नाही मिळत, महत्वाचा नाही मिळत. अरे ग्राउंड तयार झालं त्याबद्दल असा विषय नाही हा. ऐकून घ्या, महेश मांगेला, अशोक मांगेला ह्यातून लॉटरी स्पॉन्सर चालू केला त्यावेळेला ग्राउंड तयार झालं. लक्षात ठेवा, विसरू नका कोणी. मी बरोबर बोलतो चुकीचं बोलतो? बरोबर बोलतो तू, फटाफट बोल. ग्राउंड तयार त्यावेळेला या ग्राउंड साठी किती लाभ घेतला, त्या लोकांतून किती मेहनत घेतली. आणि बऱ्याच लोकांनी ह्या ग्राउंड साठी अडथळा आणला, पण अडथळा सर्वांनी झेलला. कोण? महेश मांगेला आणि अशोक मांगेला यांनी सर्वांनी झेलला. आणि आज जे तुम्ही खेळता हे तुमचं नशीब आहे. ऐकून घ्या, हे तुमचं नशीब आहे.
पोरांनो, आणि खेळ दाखवा आणि मोठे बनून दाखवा. असं नका समजू का आम्ही आज इथे काहीतरी एक फायनल मारली आणि जिंकलो, बाहेर जाऊन कुठे फायनल मारली म्हणजे जिंकलो असं नाही. खेळ दाखवा आणि प्रगती करा. इंटरनॅशनल माहिती आहे तुम्हाला? अरे इंटरनॅशनल मध्ये आज पोरं किती आपल्या इकडून जे मात्रे वगैरे आले फॉर्मला, तुम्ही दाखवा ना. विरारमध्ये कोण आपले आले, नारिंगीमध्ये कोण आले, कोण करून दाखवा. सॉरी काय चुकत असेल तर माफ. हॅलो 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 रमेश साईरात आपला आता पाऊस आलेला आहे. आपला प्रथम पारितोषिक आपण देण्यात येणार आहे. तुम्हाला व्यक्त करतो, सॉरी एवढं मी बोललो, पण कोणाला त्याबद्दल कुठलाही अभिमान नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलतो. नाही नाही अभिमान नाही, ऐकून तू बोलला ते चांगलं बोलतो. ओके पण ठीक आहे. आणि आता आपल्याला सर्वांना घरी जायचं आहे, काही जण दारू प्यायची आहे. पारितोषिक असतील त्यांनी पुढे यावं. हॅलो हॅलो हॅलो. आणि आता आपला प्रथम पारितोषिकसाठी येणार आहे तो संघ आपला हितविक 11-24. एक मिनिट जरा. आणि एक बक्षीस आहे आपलं, जे मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच भेटले ते टायगर. काय दिवाच आहे का? नाही ना, चल जाऊन दे. चला येवाच आहे आपले हितविक 11-24 रंजन पाटील मालक चालक मोर्या आणि आपले रमेश वामन पाटील चांगले असे हे केलेलं त्यांनी. मनीष पाटील यायचं आहे, बक्षीस द्यायला यायचं आहे. रमेश पाटील थांब रे मामा गपचिप रे. मनीष पाटील यांनी बक्षीस द्यायचं आहे. मनीष पाटील आणि आता हे आलंय आपला काय रे त्याला यायचं आहे. मस्त आहे मनीष पाटील आहे ना. मनीष पाटील कुठे आहे रे? कडे काय झाला काय मोर्या. आपली टुर्नामेंट मस्त झालेली आहे, थोडी लेट झाली आसपास. पुढच्या वर्षी आपण आहे ना प्रत्येकाने ड्रेस सांभाळून ठेवायचे आहेत. दिवाळीला आपला नॉकआउट कप होणार आहे, आणि त्यात तयारी आहे. जो येईल तो येईल ना, तर गेला उडत. पहिलं सांगून ठेवतो. रमेश काय नाराज नको तू, मस्त बोलला, पण जाम तू उशिरा बोला. मला पहिला बोला, तुला पहिला माहिती दिला असता. बोल. आणि प्रत्येकाच्या संघाने कपडे हेच घालून यायचे आहे. तुमचे बक्षीस आपले फोटो काढू शकतात. बघा काय ते लफडा असेल तर आम्ही येऊ शकतो का? विलास पाटील का आपल्या ह्याच्यात ना मनस्थिती ना मिळत कोणात, म्हणजे सर्व पोरात पासून तर आपल्यापासून सगळ्यात मनस्थिती न मिळत. म्हणून राग नका म्हणू. मनस्थिती आपण करू सगळं. जाम ऍडजस्ट करा. त्या मानव कोको जोफणे यांच्या मुली काय फोन करता यावं लागते. ठीक चला आता तुम्ही आहे ना पावसाने फोटो काढता नोला. आणि जी आपली नारंगी गाव बोलता